लाडकी बहिणी लाडक्या ई-केवायसी बद्दल एक मोठी बातमी समोर आली। तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाहीत, लाडक्या बहिणीचे हप्ते तुम्हाला बंद होणार आहेत। तर पात्र असून देखील असे कोणते कारण आहेत ज्याच्यामुळे तुमचे हे लाभ बंद होणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर लाडक्या बहिणी छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही केवायसी केलेली आहे का? लाडकी बहिणी योजना ई-केवायसी तुम्ही केली आहे का? सक्सेसफुली केली आहे का? आणि योग्यरित्या केली आहे का? या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आणि तुम्ही केवायसी केली आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचंय, कारण की तुम्ही पात्र असून देखील तुमचा लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर नेमक्या कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत ज्यांना हा लाभ बंद होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, चुका केल्या तर तुमचा लाभ बंद होणार आहे। चला लाडक्या ताईंनो, ई केवायसी बद्दल एक मोठी बातमी समोर आली। पात्र असून, बघा, पात्र असून तुमचा हप्ता बंद होणार आहे। पात्र असून तुमचा हप्ता बंद होणार आहे। कोणते कारण आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद कसा होणार आहे ते सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, ज्याच्यामुळे लाडक्यांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आणि ज्या लाडक्या त्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांच्यासाठी पण मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे। काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। चला आता वेळ डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं काय प्रॉब्लेम होतोय बघा। तर लाडक्यांनो असं कोणत्या लाडक्या ताईला ते पटपट सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचंय, कारण की याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। असा मेसेज कोणत्या लाडक्या ताईला येत आहे पटपट सर्वांना सांगायचंय। असा एरर कोणत्या लाडक्या ताईला येत आहे पटपट सर्वांनी सांगायचंय। एरर काय बघा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही। बघा असा कोणाला मेसेज येत आहे का की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही? ज्या लाडक्या ताईच्या घरामध्ये एकच लाडकी बहीण आहे, ज्या लाडक्या ताईच्या घरामध्ये रेशन कार्डवर एकच विवाहित एकच अविवाहित आहे आणि त्या गरीब असताना देखील असा मेसेज कोणत्या लाडक्या ताईला येतंय कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। सर्व गोष्टी पात्रतेमध्ये बसत असताना देखील असा एरर कोणत्या लाडक्या ताईला येतोय पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की ह्यांची आता हप्ते बंद होणार आहेत। तर लाडक्यांनो बघा स्पष्ट शब्द सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कोणत्या लाडक्या ताईंचे हप्ते बंद होणार आहेत तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर असा मेसेज कोणाकोणाला येतोय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। अनेबल टू सेंड ओटीपी, पहिला ओटीपी येत नाही, दुसरा पण ओटीपी येत नाही। बऱ्याच लाडक्या ताई म्हणजे की सर आमचा दोघांचा पण मोबाईल नंबर एकच आहे, आधार कार्ड आम्ही दोघांचं आधार कार्ड वेगवेगळे, पण आमचा पतीचा आणि माझा मोबाईल नंबर एकच लावलाय, असं कुणाचं झालंय का कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे लाडक्या ताईंनो। त्याचबरोबर बघा सकाळ न्यूजपेपरची एक मोठी बातमी समोर आली। ब्रेकिंग न्यूज काय आहे ते तुम्हाला मी अगोदर दाखवत आहे, कारण की आपण कोणत्याच गोष्टी पुराव्यासहित बोलत नाहीत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवत आहे। सकाळ न्यूजपेपरची ही मोठी बातमी तुमच्या समोर आहे बघा। लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर लाडक्या बहीण सावत्र, निकषामध्ये बसत असूनही लाभ बंद, अशा वेळी काय करावे? बघा लाडक्या बहिणींनो काय झाले बघा, निकषामध्ये बसत असून देखील लाभ बंद या ठिकाणी झालेला आहे। बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये एकच लाडकी बहीण आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाहीये, त्या खूप गरीब असताना देखील हे सगळ्या निकषामध्ये बसत आहेत। त्या महाराष्ट्राच्या महिला पण आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं वय 21 ते 65 हे पण कंप्लीट आहे। म्हणजे ज्या अटी पूर्ण आहेत त्या सगळ्या अटी, अजून दुसऱ्या योजनेचा कोणत्या इतर योजनेचा पण कोणता लाभ घेत नाहीयेत, अशा सगळ्या गोष्टी असून देखील योजनेमध्ये बसत असताना देखील निकषामध्ये बसत असताना देखील अशा बऱ्याच लाडक्या ताईंचे हप्ते बंद होत आहेत, त्यांना ई-केवायसी करताच येत नाहीये। बघा लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली। तर अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत का ज्यांना हा मेसेज येत आहे की तुमचा आधार कार्ड तुमच्या ह्या यादीमध्ये, पात्रतेच्या यादीमध्ये नाही? तर हे पहिलं कारण लाडक्या ताईंना तुम्हाला सांगितलंय की अशा लाडक्या ताईंना ई-केवायसी पण होणार नाहीये आणि त्यांना पुढचे हप्ते पण बंद होऊन जाणार आहे त्यांचे। तर लाडक्या ताईंच्या वतीने मी सरकारकडे मागणी करत आहे, कृपया करून अंगणवाडी सेविकांना, महिला व बाल विकास विभाग यांना तुम्ही आदेश द्यायला पाहिजेत लवकरात लवकर की घरोघरी जाऊन अशा कोणी लाडक्या ताई आहेत का की ज्यांच्या घरामध्ये एकच लाडकी बहीण आहे आणि त्यांचं ओटीपी सोडा आधार कार्डच इथं टाकता येत नाहीये किंवा त्यांचा ई-केवायसी त्यांची चुकलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी अपडेट एडिट करता यायला पाहिजेत सरकारकडे। म्हणजे कोणत्या सरकारकडे? आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडे, उपमुख्यमंत्री साहेबांकडे आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमकडे ही मी विनंती करतो की लवकरात लवकर या गोष्टी चेक करा। पात्रतेमध्ये बसत असताना देखील त्यांचे लाभ बंद नको व्हायला, त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती करत आहे। तर लाडक्या ताईंनो बघा सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो
काही लाडक्याचे प्रश्न आले, ते प्रश्न पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे, त्याचे उत्तर दाखवणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुमचे पण काही प्रश्न असतील, अडचणी असतील, KYC तुम्ही केली आहे का, योग्यरीत्या केली का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. चला सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला प्रश्न, दादा तुमची माहिती खूप चांगली असते, थँक्यू व्हेरी मच. माझे नाव उमा आहे, जिल्हा सातारा, माझे वडील नवरा वारलेले आहेत, मी KYC कशी करायची. बघा खूप छान स्वरूपाचा प्रश्न विचारला लाडक्याताईंनी की बाबा माझे वडील पण नाहीयेत आणि पती पण नाहीयेत, तर मी नेमकं काय करायचंय. तर लाडक्याताईंनो, आपण सरकारकडे मागणी करत आहोत की लवकरात लवकर याच्यावर GR काढावा आणि त्यांनी सरकारने या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगावा की वडील आणि पती जर नसतील, त्यांचं आधार कार्ड नसेल तर कुणाचं आधार कार्ड जोडायचं, किंवा त्याच्यामध्ये काही त्यांना फॉर्म वगैरे भरून घ्यायचा आहे का, किंवा अंगणवाडी सेविकांना भेटायचंय, नेमकं काय करायचंय याच्यावर सरकारने लवकरात लवकर GR काढायला पाहिजे. आणि KYC हे जे पोर्टल आहे त्याच्यावर लवकरात लवकर अपडेट यायला पाहिजे, कारण की अशा लाडक्या ताईसाठी काही स्पष्टता आली नाहीये. जर कोणी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत असेल की आईचं आधार कार्ड जोडा किंवा भावाचं आधार कार्ड जोडा, असं कोणी जोडू नका. कृपया करून एकदा KYC झाली तर परत KYC करता येत नाही, अपडेट करता येत नाही. त्याच्यामुळे कृपया हात जोडून सगळ्या लाडक्या ताईंना विनंती आहे, कृपया करून आत्ताच अशा काही चुका करू नका. जर तुम्हाला कोणी व्हिडिओ मध्ये दुसरं कोणी जर बघत असेल, तुम्ही जर म्हणत असाल कोणी की बाबा तुमच्या भावाचा आधार कार्ड जोडा, त्याच्यामध्ये आईचा आधार कार्ड जोडा, बघू काय होत नाही, आधार कार्ड जोडायचंय, OTP आला की ते करून घे KYC, असं करू नका. लाडक्याताईंनो, फक्त पती आणि वडील आणि ह्या दोघांचेच आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे, त्याच्यामुळे इतर कोणाचे आधार कार्ड जोडू नका, कारण सरकारने अजून त्याच्यावर अपडेट दिलेली नाही. त्याच्यामुळे अशा लाडक्याताईंनी थोडं थांबायचं आहे. कृपया करून सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमचं काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं आहे. कुणी लाडक्याताईंनी KYC केली, पटपट सांगायचं आहे. पुढचं, एकाच घरातील एकाच रेशन कार्डवर नोंद असलेल्या अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेणाऱ्या, खऱ्या अर्थाने पात्र असणाऱ्या, शासकीय सेवेतनं ही नसणाऱ्या सासू आणि सुनेला ही सदर योजनेचा लाभ मिळत राहिला पाहिजे. खूप सुंदर प्रश्न विचारला लाडक्याताईंनो. बघा घरामध्ये सासू आणि सून आहेत. आता बघा, जर आता हे काय नॉर्मलच आहे, सगळीकडेच नॉर्मल आहे, घरामध्ये सासू आणि सून दोघे जरी असणार, 100% असणार. असं नाही की एक घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित, ही सगळीकडेच कंडिशन अशी लागणार नाही. एका रेशन कार्डवर एक सासू असणार, 2 सुना असणार, किंवा 3 सुना असणार, किंवा एक सासू जरी नसली बाबा 2 सुना असणार, दोन्ही विवाहित असणार. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीची जी पात्रताची त्यांनी पात्रता लावलेली आहे की घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित, ही कंडिशन पात्रता सरकारने कमीत कमी चेंज करावी आणि घरामधल्या 2 विवाहित असल्या तरी त्यांना ही लाभ द्यावा. एकच विनंती आहे, घरामधल्या कमीत कमी 2 लाडक्या ताईंना लाभ ठेवावा, बाकी तुम्ही या ठिकाणी कंडिशन लावू नये अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. तुमचं काय याच्यावर मत आहे लाडक्या ताईंनो सांगा, कारण की घरामध्ये जर 2 विवाहित स्त्री असतील आणि त्या ठिकाणी ऑप्शन आले बघा, एक अविवाहित आणि एक विवाहित, ह्याच्यामध्ये आपण होय करतो, मग त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंना एक विनंती आहे, तिथं होयच करायचं. आता जर तुम्ही होयच करायचे, पण सरकारकडे एक विनंती आहे की ही कंडिशन तुम्ही चेंज करावी, ही पात्रता तुम्ही चेंज करावी. तर पती नाही ज्यांना, वडील नाही, त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. येस, खूप छान प्रश्न आहे, लवकरात लवकर याच्यावर अपडेट येईल. थँक्यू सो मच दादा, तुम्ही खूप छान चांगली माहिती देतात, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. असे छान छान मेसेज आले की नक्कीच चांगलं वाटतं. आणि बघा, नक्कीच लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खूप मेहनत पण घेत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करत आहे, आणि सगळ्यात अगोदर बघा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतात, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सगळ्यात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर येतात. त्याच्यामुळे आणि ह्या गोष्टी आपण बघा एक मन लावून करतो बघा लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मदत करत असतो, मार्गदर्शन करत असतो. नक्कीच तुम्ही असे जर छान कमेंट दिल्या तर नक्कीच चांगलं वाटतं. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. मी ट्राय केला पण OTP उशिरा येत आहे, तोपर्यंत एरर दाखवत आहे. बघा खूप छान स्वरूपात हा पण प्रश्न आहे. बघा बऱ्याच लाडक्याताईंचं असं होतंय की OTP आपण काय करतो, आधार कार्ड टाकतो आणि सेंड OTP वर बटन दाबतो, मग OTP ते फिरत राहतं असं होत राहतं. मग त्यात काय होतं, OTP यायला उशीर लागतो, आणि OTP यायला उशीर झाला की काय होतं, ते बंद पडतं, त्याच्यावर एरर येते. तोपर्यंत मग इकडं मोबाईलवर OTP यायला असतो. मग बरेच लाडके ते म्हणतात की सर मग आता तो OTP तर आलाय, मग आमची इकडली सर्व्हर बंद झालंय,
तर लाडक्या बहिणींनो असे इश्यू बऱ्याच लोकांना येत आहे, त्याच्यामुळे सर्व्हर डाऊनचा इश्यू आहे. त्याच्यामुळे रात्री 11-12च्या नंतर आणि सकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी KYC करून घ्यायची आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही आधार कार्ड वगैरे टाकत जाऊन सेंड OTP करू नका, कारण की तुमचं ते परत मेसेज यायचं बंद होईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्राय नका करू. रात्रीच्या वेळेस फक्त एखाद्या वेळेस दिवसातून रात्रीच्या वेळेस एकदा ट्राय करायचं आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.